अत्याचार प्रकरणी झालेल्या आंदोलनामध्ये पुणे पोलिसांनी लाठीचार्ज केला। आंदोलकांनी जवळपास 3 तास मुंबई सातारा हायवे अडवून धरला होता। समजूत काढल्यानंतरही आंदोलन मागे न घेतल्यानं पुणे पोलिसांनी ग्रामस्थांवर लाठीचार्ज केला। मात्र लाठीचार्ज झालाच नाही असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी म्हटलंय। याच लाठीचार्जवरून राजकारण तापलेलं आहे। नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर आंदोलकांनी जवळपास 3 तास मुंबई सातारा हायवे अडवून धरला। पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला आणि शेवटी काही आंदोलकांवर लाठीचार्जही करण्यात आला। आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जवरून राजकारण सुरू झालंय। ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंनी पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये शेअर केले। भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनीही लाठीचार्ज झाल्याचं सांगितलंय। मात्र पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार लाठीचार्ज झालाच नाही असं छाती ठोकपणे सांगताना दिसलंय। पोलिसांनी इमोशनल ब्लॅकमेल केले नाही। पोलिसांनी जे मुद्दा होता त्या मुद्द्यावर त्यांना समजावून सांगण्यात आला होता। कोणत्याही प्रकारची लाठीचार्ज झाली नाही। पोलिसांची चर्चा चालू होती। मी स्वतः सीपी साहेबांशी बोलत होतो, त्यांच्या घरच्यांशी बोलत होतो। असं असताना शेवटच्या 10 मिनिटांमध्ये पोलिसांनी बळाचा अतिरेक निश्चित केला। खूप नाही तरी त्यांनी लाठीमार केला हे दिसते। मी त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या सगळ्यांना व्हायरल केलाय। लोकांना समजून किंवा अगदी फिजिकल प्रेशर देऊन सुद्धा बाजूला काढता आलं असतं। मी पोलिसांशी सुद्धा बोलले, आंदोलनकर्त्यावर कोणत्याही प्रकारचा ठपका ठेवू नका किंवा कुठेतरी हार्शली हे करू नका, हाताळू नका। मला काही ठिकाणी असं समजलं किंवा व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत की लाठीचार्ज केला गेला, असं नको होतं व्हायला। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर ज्या आंदोलकांनी मुंबई सातारा महामार्ग अडवून धरला त्या आंदोलकांनीही पोलिसांवर गंभीर आरोप केलाय। महिला पोलीस असतील किंवा सगळ्या पोलीस सगळ्यांनी सरसकट लाठीचार्ज सुरू केला। जी मुलगी आहे जिच्यावरती दुर्दैवी अत्याचार झाला त्या या जगात नाहीये, त्या मुलीच्या वडिलांना कॉलरला धरून त्यांनी उचललं। मला स्वतःला मारहाण झालेली नाहीये, पण ज्या पद्धतीने एलिगेशन्स लावण्यात आले की तू काय फोन मध्ये रेकॉर्ड केले, फोन जमा कर वगैरे ह्या गोष्टी, ती दडपशाही आहे ना ती बलात्काराच्या विरोधात दाखवावी। त्यानंतर माणूस जर आता त्या बलात्काराचा जर एन्काउंटर करण्याची हिंमत असेल ना महाराष्ट्र पोलीस मध्ये तर नाक घासू त्यांच्याजवळ सगळे। लाठीचार्ज झाल्याचे व्हिडिओ समोर येऊनही पोलीस आयुक्त कॅमेऱ्यासमोर धादांत खोटं बोलत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। पोलीस आयुक्त कॅमेऱ्यासमोर आम्ही लाठीचार्ज केलाच नाही असं धादांत खोटं बोलताय। 3 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे। त्यानंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या जनतेवर पोलिसांनी ज्या क्रूरपणे लाठ्या चालवल्या ते पाहून माणुसकीलाही लाज वाटेल। वरून निर्लज्जपणे आपली बाजू मांडणारी ही यंत्रणा कुणाच्या इशाऱ्यावर काम करतेय? जनतेचा आक्रोश आणि त्यांच्या तळतळाटाचा शाप या अन्यायी सरकारला नक्कीच भोगावा लागेल। महामार्ग अडवलेल्या आंदोलकांपैकी काही लोक परिस्थितीचा फायदा घेऊन वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप फडणवीसांनी केलाय। घटना गंभीर आहे, रोष देखील साहजिक आहे। नागरिकांचा रोष असणं काही हे चुकीचं नाहीये। मला असं वाटतं एवढंच आहे की त्या ठिकाणी काही लोक हे त्याही परिस्थितीचा फायदा घेऊन काही वेगळ्या पद्धतीचं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते। पण मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली आणि सीपींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय केला की आम्ही हे कॉल ऑफ करू। नसरापूर प्रकरणातील नराधम आरोपीनं कोर्टामध्ये अजब दावा करत त्याने केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप नाहीच असं यावरून समजतंय। किरकोळ मारहाणीसाठी अटक करण्यात आल्याचं निर्लज्जपणे उत्तर आरोपीनं कोर्टात दिलंय। कोर्टाने आरोपीला केसविषयी विचारलं असता त्याने हे उत्तर दिलेलं आहे। दरम्यान रिमांड कॉपीमध्ये आरोपीचे जुने गुन्हे टाकल्यानं कोर्ट पोलिसांवर नाराज असून पोलिसांनी रिमांड कॉपी बदलली आहे। नसरापुरातील चिमुरडीवर अत्याचार करून हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र हादरलाय। नसरापूर प्रकरणातील नराधमाला यमसदनी पाठवण्याचा प्रयत्न करणार असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। दुसरीकडे न्याय मिळेपर्यंत कुणीही भेटायला येऊ नये असं आवाहन पीडितेच्या वडिलांनी केलंय। दरम्यान नसरापूर घटनेच्या निषेधार्थ
भोर राजगड तालुक्यामध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. नसरापुरातील 4 वर्षीय मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. घटना गंभीर असून नागरिकांचा रोष स्वाभाविक असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय. मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे. त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत. लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही. कुठलाही लूपहोल न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल. आरोपी कोण आहे? आरोपी सरकार आहे. या प्रकरणामध्ये सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. सरकारवर खटला दाखल केला पाहिजे, सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे. कालच्या प्रकरणाबद्दल त्याने माफी मागायला पाहिजे, मुलींवरील अत्याचारांच्या संदर्भात. संजय राऊत, जनतेनं तुमचं एन्काउंटर केलेलं आहे. सरकार अतिशय गंभीर आणि खंबीर आहे. या प्रकरणामध्ये दोषीला शिक्षा ठोठावली पाहिजे. यासाठी रात्रंदिवस एक करून पोलीस पूर्ण पुरावे जमा करतायत. जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तींनी आमच्या कुटुंबाला भेटायला येऊ नये अशी पीडित चिमुरडीच्या वडिलांनी भूमिका घेतली आहे. तर आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. तर नसरापुरातील आरोपीचा एन्काउंटर करा अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे. तृप्ती देसाई, रोहित पवार आणि त्यानंतर मेधा कुलकर्णींनी सुद्धा पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे. हा जो विक्षिप्त आणि जो क्रिमिनल माइंडेड व्यक्ती आहे, ज्याने हे कृत्य केलं, त्या व्यक्तीला फक्त एकच सजा मिळाली पाहिजे, ते म्हणजे फाशी, आणि ते सुद्धा लवकरात लवकर. या गोष्टींच्या बाबतीत जर न्यायालयीन प्रक्रियेतून न्याय मिळत नसेल तर माझंही म्हणणं आहे की आरोपीचा तातडीनं जो आहे तो एन्काउंटर करा. 2 वेळेला हाच नराधम अशाच प्रकारचं कृत्य करतो आणि हे कृत्य करून तो जर बाहेर सुटला नसता, 98 साली सुटला नसता तर 15 सालचं कृत्य घडलं नसतं, आणि 15 साली सुटला नसता तर पुढची ही घटना घडली नसती. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी आधीच्या केसेसची सुद्धा अंमलबजावणी करताना, त्याच्यावरच्या गुन्ह्यांचा तपास करताना कुठे हलगर्जीपणा झाला का? शक्ती कायद्याची अंमलबजावणी झाली असती तर नसरापूरच्या त्या नराधमाला 15 ते 21 दिवसात फाशीची शिक्षा झाली असती असं अनिल देशमुख म्हणाले. राजीनाम्याची मागणी करून हे काही राजीनामा देणार नाही आणि आम्ही कधी त्याची मागणी करणार नाही. आमची मागणी एकच आहे की शक्ती कायदा याची महाराष्ट्रात अंमलबजावणी चालू झाली पाहिजे. अरे शक्ती कायद्यात 21 दिवसामध्ये त्या अशा पद्धतीच्या नराधमाला फाशी देण्याची तरतूद आहे. आणि असे अन्याय अत्याचार करणारे नराधमांना कायदा वेदा बाजूला करून चांगलं आहे अशा पद्धतीनं केलं पाहिजे ना, की यांचे जे आता शब्द कॅमेरावर बोलणं नाही, पण यांचे अंग कापून टाकले पाहिजे सगळ्यांचे. अशा पद्धतीनं वागलं पाहिजे यांच्याशी. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यात आज बंदची हाक देण्यात आली आहे. आंबेडकरी संघटनांच्या वतीनं खेड शिवापूर टोल नाका बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायरही जाळले. तर धायरीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील आंदोलन केलंय. नसरापूर अत्याचार प्रकरणाचा एसआयटी तपास करणार आहे. नसरापूर घटनेच्या तपासासाठी सरकारकडून हालचाली वाढलेल्या आहेत. एसआयटीच्या पथकामध्ये 6 जण असून त्यात 2 महिलांचा समावेश आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एसआयटीमध्ये समावेश आहे. पुणे आणि बीड जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या काही संतापजनक घटना समोर आल्यात. कुठे 9 आणि 11 वर्षाच्या मुलीचा विनयभंग तर कुठे अवघ्या 3 वर्षाच्या नातीवर अत्याचार झाल्याचं उघड झालंय. या घटनांमुळे चिमुरड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. नसरापूर घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील साकण औद्योगिक क्षेत्र आणि बीडमधून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या 3 संतापजनक घटना समोर आल्यात. 9, 11 आणि अवघ्या 3 वर्षाच्या चिमुरड्यांना नराधमांनी लक्ष्य केल्यानं संपूर्ण राज्य हादरलंय. पहिली घटना पुण्याच्या निघोजे परिसरात घडली आहे. या घटनेत 9 वर्षाच्या चिमुरडीचा तस्लीम मलिक अली या नराधमानं विनयभंग केला.
मुलगी जिन्यावरून जात असताना आरोपीनं तिला पकडून अश्लील चाळे केले आणि कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. मात्र घाबरलेल्या मुलीनं पालकांना माहिती देताच पोलिसांनी आरोपीला पॉक्सो अंतर्गत बेड्या ठोकल्यात. दुसरी धक्कादायक घटना चाकणजवळच्या बिरदवडीमधली आहे. 32 वर्षीय नराधम अरुण मिश्रानं 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. मुलगी एकटी असल्याचं पाहून त्यानं घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश केला. मात्र या धाडसी मुलीनं तिथून पळ काढल्यानं मोठी अघटित घटना टळली. उत्तर चाकण पोलिसांनी या परप्रांतीय नराधमाला तातडीनं अटक केली आहे. तिकडे बीडच्या केस तालुक्यातही नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 54 वर्षीय नराधम आजोबाने 3 वर्षांच्या नातीवर अत्याचार केलाय. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली असून नराधम आजोबाच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढच्या बातमीकडे वळूयात. भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशाचा वर्षाव करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि हा व्हिडिओ साकोलीमधल्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित संगीतमय कार्यक्रमादरम्यानचा आहे. त्यात नाना पटोलेंनी कलावंतांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी मंचावर जात कलावंतांना दाद दिली. नाशिकमध्ये कुंभमेळा निमित्त होणाऱ्या रिंगरोड भूसंपादनावरून मोठा वाद निर्माण झालाय. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी मातोरी आणि मुंगसरामध्ये जमीन मोजणी दरम्यान महिलांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तर शेतकऱ्यांना विश्वासात न घेता लाठीचार्ज करून जागा घेतल्या असा आरोप सत्ताधारी आमदार हिरामण खोसकर यांनी केलाय. नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे. या बाबतीमध्ये मी नाराजी शासनावर व्यक्त करतोय. आजीला इतका मारलेला आहे, त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याला सूचना द्यावा. एवढं कुणा अत्याचार करून पोलीस घेऊन लाठीमार करून शेतकरी दाखव्यांना तुम्ही सांगा एखादा असं मार जोड राहते का? मी सीएम साहेबाला विनंती करणार आहे. आम्हाला विश्वासात न घेतलं. आज जर आम्हाला विश्वासात घेतलं असतं तर आम्ही शेतकऱ्यांची मानसिकता तयार केली, त्यांना सांगितलं असतं. 4 दिवसावर मीटिंग घेतली असती. यांनी कोणालाच विश्वासात घेतलं नाही. या बाबतीमध्ये मी नाराजी शासनावर व्यक्त करतोय. मंत्री आदिती तटकरे यांना वाहतूक कोंडीचा फटका बसलाय. यावेळेला आदिती तटकरेंची चिडचिड झाली. यावेळेला अवजड वाहनं फेकून द्या असं आदिती तटकरेंनी म्हटलंय. नेमकं काय झालं पाहूयात. उन्हातान्हात ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर कसा जीव कासावीस होतो याची प्रचिती राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना आली आहे. जेव्हा स्वतः त्यांच्या मंत्रिपदाचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला तेव्हा गाडीत बसून मंत्री तटकरेंनी फरमान सोडलं. अवजड वाहनं फेकून द्या आणि लोकांच्या गाड्या सोडा असं तटकरे म्हणाल्या. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर जवळ हा संपूर्ण प्रकार घडला. वरकरणी लोकांसाठी वाहतूक मोकळी व्हावी हा मंत्री आदिती तटकरे यांचा हेतू वाटतोय. मात्र व्हिडिओमध्ये खुद्द मंत्री तटकरेंचीच गाडी विरुद्ध दिशेने प्रवास करत असल्याचं दिसतंय. यावर सुषमा अंधारे यांनी ट्विट करत, महिला बालकल्याण विकास मंत्र्यांकडे अमर्याद सत्ता आहे. वडील एका पक्षाचे अघोषित बादशाह आहे. त्या स्वतः मंत्री आहे. त्यामुळे रहदारीत अडकल्यास इतरांची वाहनं फेकून द्या असा हुकूम सहज करू शकतात. मात्र याच रहदारीमध्ये रोज कित्येक लोक अडकलेले असतात. गरोदर माता, नवजात अर्भक, अत्यावस्थ रुग्ण, वयोवृद्ध परीक्षेला जाणारी विद्यार्थी. मात्र ते असा वाहनं फेकून देण्याचा हुकूम करू शकत नाही. त्यांचा राग लुळा पांगळा आहे. त्यांचा आवाज शासन दरबारी पोहोचू शकत नाही. कारण तिथे मी मोठा इन्फ्रामॅन की तू मोठा इन्फ्रामॅन याची एक जीवघेणी स्पर्धा चालू आहे. जनता बिचारी मुकी जनावरं कितीही आणि कशीही हकला असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळमढोकी परिसरात पेट्रोल डिझेल टंचाई आहे. कळमढोकी परिसरामध्ये पेट्रोल पंप बंद आहेत तर परळीमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा आहे. पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागलेत. बीड आणि धाराशिवमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे पेट्रोल पंप बंद झालेत. परळी शहरात पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांच्या रांगा लागल्या.
गेल्या 2 ते 3 दिवसांपासून डिझेल उपलब्ध नसल्यानं नागरिकांच्या अडचणी वाढल्यात. शेतीच्या मशागतीच्या कामांनाही डिझेल मिळत नसल्याची तक्रार आहे. बीड जिल्ह्यात पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागलेत. जालना जिल्ह्यातील शहागड हद्दीपासून अनेक पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नाहीये. पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. धाराशिव जिल्ह्यातील कळंब ढोकी परिसरातही पेट्रोल डिझेलची टंचाई पाहायला मिळतेय. अनेक पेट्रोल पंप पेट्रोल डिझेल नसल्यानं बंद आहेत. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामं ठप्प पडली आहेत. लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पंप स्टॉक नसल्यानं बंद ठेवण्यात आलेत. पेट्रोल डिझेल मिळत नसल्यानं वाहन चालकांचे हाल होत आहेत. तिकडे हिंगोलीत औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापुरात पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी बॅरल घेऊन मोठी गर्दी केली आहे.